तू जीत तू जान तू जहान तू हो गई इतिहास का ताज तू पन्नों में रहेगा माज के सबको लेना साथ जोड़ के आंधी और तूफान से भिड़े हौसले की कश्ती ना डूबे हो गई इतिहास का ताज तू हो गई इतिहास का ताज तू सामने फौज है क्योंकि इम्तिहान की है घड़ी तू तेरा अस्त्र है तू ही तेरा शस्त्र है हर घड़ी Hello everyone, as Manisha is sharing her experiences in Marathi, I am using English here. It's our fourth day and fourth ride. Last 3 days we were climbing about 400 meters a day and could explore lot of ghat sections or rolling around Chiplun. Special thank you today to Bhau sir because we are on our way to beautiful village of Soravne. And this particular stay is sponsored by Sahyadri Nisarga Mitra. We'll be staying in a homestay in Konkan and it is a village of Soravne which is closer to the trek of Nageshwar and Vasota. So next 2 days we'll be exploring Nageshwar and Vasota. So yes, and here it's Bhausare. And just now you could see Bhausar passing. So another coincidence. And I think it will be very good days ahead. 2 days. Let's see what all we can show you. And last 2 days was just, I'm coming from E-City, Bangalore. And I grew up in metro city. So it is the most meditative, calming, rejuvenating. I can go on. And very beautiful time we are having here. Very good partnership with Manisha and a topic that is very very close to my heart. When I am doing 2 women tandem, I am another person you guys know by now. Thank you. सोरवण्याला पोहोचलेलो आहोत. खूप मोठा क्लाइंब, रोलिंग टनेल, खूप एलिव्हेशन आणि प्रचंड कडक ऊन. फायनली सोरवणे.
माझे नाव मंगल आहे आणि मंगला मी होम स्टे चालू केलेला आहे. इथे माणसांची राहण्याची सोय होईल. म्हणजे अशी माणसं पर्यटक आलीत नागेश्वरीला जायला तेव्हा इथे जेवणाची सगळी सोय होईल, राहण्याची सोय होईल आणि 10-15 माणसांची अशी चांगली सोय होईल इथं. आणि नागेश्वर आहे इथे. नागेश्वरला जायला महाशिवरात्र आणखीन असे आधीमध्ये ही येत आहे लोक, तेव्हा त्यांची मग सोय इथे होईल अशी. Beautiful trail today, and yesterday we came here by tandem. Manisha here. So best part of these excursions is staying with locals and trekking with locals, taking help and advantage of all their knowledge for all these years. Today we have two locals with us, and want to thank Bhau sir and सह्याद्री मित्रमंडळ फॉर ऑल द हॉस्पिटॅलिटी. खूप छान वाटतं आहे आणि खूप फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे. ट्रेलवर तर सायकलिंग करतच आलो चोरवणेला, आणि लोकल जेवण आणि तिथे मंगल काकू आहेत त्यांच्याकडे राहिलो. आज गावातली 2 मुलं आमच्याबरोबर आहेत. तर खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. आणि टू ॲड टू दिस टँडम राईड्स, पुढे ज्या टँडम राईड्स करायच्या आहेत त्याच्यासाठी टू ॲक्लमटाईज ऑर टू डू ॲक्टिव्हिटी विथ युअर पार्टनर. व्हॉट इज हर वॉकिंग स्पीड, व्हॉट आर हर स्ट्रेंथ्स, व्हॉट आर हर लायकिंग्स, व्हॉट इज दी फॅमिली सिच्युएशन, हे सगळं बेस्ड ऑन ऑल द पास्ट गुड बॅड एक्सपिरियन्सेस. हे सगळं एक एक्सपेरिमेंट किंवा हे सगळं एक सिम्युलेशन चाललेलं आहे फॉर अपकमिंग राईड. आणि Manisha also is a very good climber. Yesterday also we had a walk, we could talk to each other, could understand each other's recovery pattern, nutrition pattern. So या सगळ्या गोष्टी पुढे खूप मदत करणार आहेत. पण आत्ता नागेश्वर आणि वासोटा. थँक्यू. तुळशीवृंदावनाचा कडा, जिथून आम्ही निघालो या छोट्याशा पायवाटेने. आणि असं या पायवाटेने जात हा फायनली दिसतोय तो नागेश्वरचा कडा आहे. डाव्या हाताला दिसतो, तिथं आम्ही पोचणार आहे छोट्याशा पायवाटेने. बरं, Hello, we are at our 10th hour in our trek, and I want to thank Akash and प्रसाद. Prasad
फॉर देअर कंपनी. आणि लोकल्स बरोबर आल्यावर नेहमी हेच होतं की तुम्हाला स्वतःला जे फिटनेस वाईज तुम्ही करण्याचा प्रयत्न करता त्याच्यापेक्षा तुम्हाला खूप छान वेगळी माहिती मिळते आणि कंपनी मिळते. आता आम्ही जवळजवळ ऑन ॲन ॲव्हरेज 15 किलोमीटर वगैरे चाललेलं आहे, पण असं कुठे फार थकवा किंवा आय गेस इट इज अ ट्रेक ऑफ मीडियम डिफिकल्टी टू हाय डिफिकल्टी you can grade when you are trying to cover Nageshwar and Vasota both from Nageshwar side. So आता 10 तास झाल्यावर we are at 15-16 kilometers, so you can imagine. And it's a mix of everything. It's a mix of dense forest, wildlife prints होते, uphill आहे, trails आहेत. It's a very very beautiful place and everyone should explore. समोर तुम्हाला दिसतोय हा छोटा जो आहे हा तुळशी वृंदावन, आणि त्याच्या पलीकडे जो मोठी दिसतंय तो नागेश्वर. एकदम सुंदर असा व्ह्यू इथं आपल्याला बघायला मिळतो. आणि तुम्ही हा जो झेंडा बघताय हा आपल्याला तिथून नागेश्वरच्या तिथून छानपैकी झळकताना दिसत होता. अगदी उंचावर आहे, मस्त वारं सुटलेलं आहे. खूप सुंदर असा ट्रेक. ऑलमोस्ट आम्ही 13-14 किलोमीटर वॉक करत वरती आलेलो आहोत आणि दुपारचं भर होण्याचे 1:30 वाजलेले आहेत. हा सुंदर असा साताराचा जलाशय. बरेचसे पर्यटक इथे आलेले आहेत. ते मोहिनली बोटीतनं आलेले आहेत, सातारा, महाबळेश्वर, पुणा या साईडने. आणि आम्ही 4 वेळे, आम्ही दोघी सायकलिस्ट आणि आमच्याबरोबरचे हे 2 गाईड, आम्ही मात्र अगदी नागेश्वर ट्रेक करून पूर्ण जंगलातनं फिरत फिरत एवढ्या लांब आलेलो आहोत. हे दिसतंय ते शिवकालीन मंदिर महादेवाचं. अतिशय सुंदर असा व्ह्यू इथं बघायला मिळतोय. was really challenging trek. तुम्ही कुठनं आलात? वासोट्याहून, म्हणजे तिकडनं का? पुण्यावरून. बोटीहून आलात ना? बोटीवरून. Yes. मग आम्ही इकडनं आलोय. Okay. So actually, it was really nice journey while just coming to the trek by boat. Yeah, Very it nice. was really nice. Thank you. नागेश्वर महाराज की जय. हर हर महादेव. नागेश्वर महाराज की जय. Last 2 days, it was mainly about food, turtle festival, climbs, Soravne village, then Modaks, and finally at Vasota. And this particular trek is around 22 kilometers both ways. And in the morning, we could see Nageshwar, beautiful, beautiful terrain. Western Ghats, and something to look forward to in 2 women tandem team. Thanks. वासोटा किल्ल्यावरती हे जे समोर दिसतं हे धान्याचं कोठार आहे आणि हे प्राचीन शिवकालीन महादेवाचं मंदिर. भवानी जय शिवाजी.